मित्रांनो, कल्पना करा की रात्रीचे 2 वाजलेत आणि घरातले सगळे शांतपणे झोपलेले आहेत. पण तुम्हाला झोप लागत नाहीये, कारण अचानक दातामध्ये असं तीव्र दुखू लागलंय की जणू कुणीतरी विजेचा झटका देत आहे. तुम्ही पलंगावर वळण घेत आहात, कधी एका बाजूला तर कधी दुसऱ्या बाजूला, पण आराम मिळत नाहीये. त्या क्षणी एकच प्रश्न डोक्यामध्ये येतो, आता काय करायचं? मित्रांनो, अशा वेळी डॉक्टरांकडे जाणं शक्य नसतं आणि औषधही हाताशी नसतं. पण जर तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात अशी एखादी साधी गोष्ट असेल जी त्या क्षणी डॉक्टरसारखी मदत करू शकते, तर तुमची समस्या तात्पुरती तिथंच संपू शकते. कल्पना करा की फक्त 2 साध्या गोष्टींच्या मदतीनं काही मिनिटात दातदुखी कमी होऊ लागली तर किती मोठा दिलासा मिळेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दातदुखी कमी करण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय पाहणार आहोत आणि त्यासोबतच दात मजबूत ठेवण्यासाठी एक नैसर्गिक मंजन बनवण्याची पद्धतही जाणून घेणार आहोत. हे उपाय साधे आहेत, घरच्या घरी करता येतात आणि त्यांच्या मागे वैज्ञानिक कारणं देखील आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, दातदुखी ही अनेकदा अचानक सुरू होणारी आणि अत्यंत अस्वस्थ करणारी समस्या असते. दाताच्या आतमध्ये अतिशय संवेदनशील नसांचं जाळं असतं. जेव्हा दातामध्ये कीड निर्माण होते तेव्हा एखादा संसर्ग होतो किंवा त्या भागामध्ये सूज तयार होते, तेव्हा या नसांवर दाब येऊ लागतो. या दाबामुळे वेदनेचे संकेत मेंदूपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला तीव्र वेदना जाणवू लागतात. सुरुवातीला ही वेदना हलकी असू शकते, परंतु वेळेवर उपचार न केल्यास ती हळूहळू वाढत जाते. काही वेळा दातदुखी इतकी तीव्र होते की बोलणं, काहीतरी खाणं किंवा थंड गरम पदार्थांचा स्पर्श होणं देखील सहन करण्याच्या पलीकडे जातो. दातदुखी होण्यामागे आपली दैनंदिन जीवनशैली ही मोठ्या प्रमाणावर जबाबदार असते. दिवसातून वारंवार काहीतरी खाणे, विशेषतः गोड पदार्थांचं जास्त प्रमाणात सेवन करणे, तसेच योग्य प्रकारे दात स्वच्छ न ठेवणं, यामुळे दातांवर जंतू वाढू लागतात. हे जंतू दातांच्या पृष्ठभागावर एक एक थर तयार करतात आणि हळूहळू दातांची झीज सुरू होते. यामुळे दातांमध्ये कीड निर्माण होऊ लागते. सुरुवातीला ही कीड फक्त बाहेरील थरावर असते, पण पूर्ण दुर्लक्ष केल्यास ती हळूहळू आतपर्यंत पोहोचते आणि दातांच्या संवेदनशील भागांवर परिणाम करू लागते. याच टप्प्यावर बहुतेक वेळा दातदुखीची सुरुवात होते. मित्रांनो, याशिवाय हिरड्यांमध्ये सूज येणे, जंतूचा संसर्ग होणे किंवा दातांच्या भोवती अचानकपणे अन्नकण साचून राहणे, या कारणांमुळे ही वेदना निर्माण होऊ शकतात. कधी कधी हिरडी कमकुवत झाल्यास दात सैल वाटू लागतात आणि त्या भागात वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. त्यामुळे दातदुखी हा केवळ तात्पुरता त्रास नसून तो अनेकदा आपल्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्याबाबत मिळणारा एक महत्त्वाचा इशारा असतो. म्हणूनच अशा वेळी फक्त वेदना कमी करण्यावर लक्ष न देता दातांची नियमित स्वच्छता, योग्य आहार आणि गरज पडल्यास दंतचिकित्सकांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक ठरतं. मित्रांनो, लवंग ही फक्त स्वयंपाकातील मसाला नसून तिच्यात अनेक औषधी गुणधर्म देखील असतात, जे दातदुखीसाठी अत्यंत प्रभावी ठरतात. लवंगांमध्ये असलेले नैसर्गिक घटक दातांच्या नसांवर हलका सुन्नपणा निर्माण करतात, ज्यामुळे अचानक सुरू झालेली तीव्र वेदना कमी होण्यास मदत मिळते. ही प्रक्रिया केवळ वेदना थांबवण्यापुरती मर्यादित नसून दाताच्या संवेदनशील भागाला तात्पुरता आराम देते, ज्यामुळे आपण काही वेळ आरामदायक झोप घेऊ शकतो किंवा सामान्य कामकाज सुरू ठेवू शकतो. या नैसर्गिक गुणधर्मांमुळे लवंगांचं महत्त्व आयुर्वेदिक आणि पारंपरिक उपायांमध्ये फार मोठं आहे. याशिवाय लवंगांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत. दातांमध्ये निर्माण होणाऱ्या जंतूंचा प्रसार थांबवण्यासाठी हे गुणधर्म मदत करतात. जंतूंची वाढ होणं ही दातदुखीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे, त्यामुळे लवंगाचा वापर संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. या गुणधर्मामुळे दातदुखीची तीव्रता कमी होण्यास मदत होते आणि अनेक वेळा थोड्या वेळात आराम देखील मिळतो. त्यामुळे लवंग हा एक नैसर्गिक आणि तात्पुरता उपाय म्हणून अनेक वर्षांपासून वापरला जातो. लवंग दाताच्या जवळ ठेवलं की सुरुवातीला हलकी उष्णता जाणवते, जी काही मिनिटात हळूहळू शांत होते आणि वेदना कमी होऊ लागते. ही उष्णता नसांवर हलका सुंदपणा आणते आणि रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत मिळते. या प्रक्रियेमुळे दातदुखी असलेल्या भागांमध्ये आराम मिळतो आणि संपूर्ण ताण जाणवणं कमी होतं. अनेक लोक या नैसर्गिक उपायाला तात्पुरता वेदनाशामक मानतात, ज्याचा उपयोग इमर्जन्सीमध्ये करता येतो, विशेषतः जेव्हा डेंटिस्ट लगेच उपलब्ध नसतो. लवंगाचा योग्य प्रमाणात आणि नीट वापर केल्यास त्याचा परिणाम प्रभावी राहतो. यामुळे दातदुखीच्या अचानक प्रसंगांमध्ये ही एक सोपी, नैसर्गिक आणि घरगुती उपाय म्हणून खूप उपयुक्त ठरते.
मित्रांनो, हिंग ही फक्त फोडणीसाठी वापरली जाणारी मसाला नाही, तर तिच्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आयुर्वेदामध्ये वर्णन केलं आहे. हिंगामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यास आणि जंतूंच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. दातांमध्ये होणारा संसर्ग किंवा सूज ही दातदुखीची मुख्य कारणं आहेत. त्यामुळे हिंगाचा योग्य वापर करून या समस्यांवर तात्पुरतं नियंत्रण मिळवता येऊ शकते. तिच्या या गुणधर्मांमुळे घरगुती उपायांमध्ये हिंगाला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालंय. दातदुखीच्या प्रसंगी सूज ही वेदनेची तीव्रता वाढवते आणि जर ती सूज कमी केली तर वेदना देखील कमी होऊ शकतात. हिंग स्थानिक रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे दातांभोवती असलेल्या उतींमध्ये पोषण आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचतं. त्यामुळे त्या भागातील सूज आणि अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळते आणि दातदुखीवर तात्पुरता आराम मिळतो. विशेषतः जेव्हा वेदना अचानक आणि तीव्र असतात, अशा परिस्थितीत हिंग एक नैसर्गिक आणि त्वरित उपाय म्हणून उपयुक्त ठरते. आणि घरगुती उपायांमध्ये हिंग आणि लवंग एकत्र वापरले जातात, कारण दोन्ही घटक वेगवेगळ्या पद्धतीनं दातदुखी कमी करतात. लवंग नसांवर हलका सुन्नपणा आणते आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे संसर्गावर नियंत्रण ठेवते, तर हिंग सूज कमी करते आणि रक्ताभिसरण सुधारते. या संयोजनामुळे वेदना आणि सूज दोन्हीही कमी होतात, ज्यामुळे दातदुखीच्या तात्पुरत्या त्रासावर प्रभावी उपाय करता येतो. या नैसर्गिक घटकांचा योग्य वापर करून घरच्या घरी आराम मिळवता येऊ शकतो. दातदुखीच्या तातडीच्या परिस्थितीत हिंग आणि लवंग वापरण्याचा उपाय अगदी सोपा आहे, पण तेवढाच परिणामकारक देखील आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त एक चिमूटभर हिंग आणि 1 ते 2 थेंब लवंगाचं तेल लागणार आहे. घरामध्ये लवंगाचं तेल नसेल तर 1 ते 2 संपूर्ण लवंग घेऊन त्याचा उपयोग करता येतो. लवंग मोठी असेल तर 1 आणि जर छोटी असेल तर 2 लवंगा वापरता येतात. याशिवाय एक स्वच्छ कॉटन देखील आपल्याला लागणार आहे, ज्यावर तयार मिश्रण लावून त्याचा उपयोग दातदुखीच्या जागी करायचा आहे. मिश्रण तयार करण्यासाठी हिंगामध्ये थोडं पाणी किंवा लिंबूचा रस तो देखील 1 थेंब घालून त्याला हलकेच मिक्स करायचं. नंतर हे मिश्रण पेस्टसारखं तयार करावे आणि या पेस्टमध्ये लवंगाचं तेल घालावं किंवा तेल नसेल तर लवंग स्वतःच बारीक कुटून पेस्टमध्ये मिसळून उपयोग करता येतो. तयार मिश्रण कॉटनवर लावून ते दातदुखीच्या जागी जास्त दाब न देता फक्त हलकं ठेवावं, म्हणजे थेट पीडित भागावर आरामदायक परिणाम मिळेल. मित्रांनो, हे मिश्रण दातावर ठेवल्यास काही मिनिटांमध्ये थोडी उष्णता जाणवते आणि हळूहळू वेदना कमी होऊ लागते. यावेळी लक्षात ठेवा की लाळ बाहेर सोडू नका, म्हणजे साधारण हा उपचार प्रभावी होतो. साधारणपणे 5 ते 10 मिनिटांनंतर कॉटन काढून टाकता येतो. या उपायामुळे तातडीच्या परिस्थितीत वेदना कमी होऊन आराम मिळतो आणि इमर्जन्सी रिलीफसाठी हा फार उपयोगी ठरतो. मित्रांनो, तरीही जर दाताच्या भागामध्ये जास्त सूज, बोस किंवा गंभीर इन्फेक्शन दिसत असेल तर हा उपाय सतत वापरण्यापेक्षा त्वरित डेंटिस्टकडे जाणं आवश्यक आहे. हा फक्त तात्पुरता आणि घरगुती उपाय आहे, जो दातदुखीच्या अचानक येणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अनेकदा घरामध्ये साध्या वस्तू उपलब्ध नसतात, पण हिंग आणि लवंग सारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तातडीचा आराम मिळवता येतो. मित्रांनो, दातांना मजबूत करण्यासाठी रात्रीची स्वच्छता खूप महत्त्वाची आहे. अनेक वेळा लोक फक्त सकाळी ब्रश करतात किंवा दिवसभर काहीसं लक्ष देतात, पण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणं खरोखरच दातांच्या आरोग्यासाठी निर्णायक असतं. रात्री दातांवर आणि हिरड्यांवर अन्नकण साचतात आणि दिवसभराच्या तुलनेमध्ये रात्री हा जास्त त्रास होतो. त्यामुळे रात्री नीट ब्रश केल्यास जंतूंचा प्रादुर्भाव कमी होतो. दातांमध्ये निर्माण होणारे स्टेन आणि सूज टाळता येते आणि पुढे निर्माण होणारी दातदुखीची शक्यता कमी होते. रात्रीच्या ब्रश करण्यामुळे दाताची दीर्घकालीन मजबूती टिकवता येते आणि दात अधिक आरोग्यदायी राहतात. दातांना मजबूत आणि पांढरं ठेवण्यासाठी घरगुती मंजनाचा वापर हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. या मंजनात मुख्य घटक म्हणून नीम पावडर म्हणजेच कडुलिंबाचा पावडर, सैंधव मीठ, हळद पावडर आणि बेकिंग सोडा वापरले जातात. या सर्व घटकांना योग्य प्रमाणात मिक्स करून थोडे नारळ तेल किंवा पाणी घालून पेस्ट तयार केली जाते, जी दातांवर आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करण्यासाठी वापरली जाते. मसाज करताना पेस्ट हळूहळू दातांच्या पृष्ठभागाला आणि हिरड्यांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे हिरड्या घट्ट होतात, दातांना मजबूती मिळते आणि दातदुखीची तात्पुरती तक्रार कमी होण्यास मदत मिळते. या प्रक्रियेमुळे दात स्वच्छ राहतात, तोंडातील जंतू नियंत्रणात राहतात आणि पिवळेपणा कमी होतो. मित्रांनो, घरगुती मंजन तयार करण्यासाठी साहित्यांचं प्रमाण ठरवणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ 1 चमचा नीम पावडर, अर्धा चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा किंवा आपल्या आवश्यकतेनुसार थोडे कमी किंवा जास्त या सगळ्यांचा वापर करावा. सर्व साहित्य एका कोरड्या डब्यात नीट मिसळून ठेवावं, जेणेकरून ही पेस्ट सहज तयार करता येईल.
ब्रशवर किंवा बोटावर थोडी पावडर घेऊन दातांवर आणि हिरड्यांवर 2 ते 3 मिनिटं हलक्या हातानं मसाज करणं योग्य राहतं. या पद्धतीनं पेस्ट दातांवर आणि हिरड्यांवर पूर्णपणे पोहोचते, ज्यामुळे नैसर्गिक अँटीसेप्टिक आणि सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांचा फायदा मिळतो. मित्रांनो, या मंजनाचे विविध फायदे आहेत. नीम पावडर हिरड्यांमध्ये सूज कमी करते, जंतूंचा नाश करते, सेंधव मीठ हिरड्यांना घट्ट करते आणि दातदुखी कमी करण्यास मदत करते. हळद पावडर सूज कमी करण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी उत्कृष्ट नैसर्गिक घटक आहे. बेकिंग सोडा दातांवरील पिवळेपणा कमी करून दात स्वच्छ ठेवतो आणि चमकदार बनवतो. या मंजनाचा आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापर करणं पुरेसं असतं, कारण जास्त वेळ घासल्यास दातांची एनेमल खराब होऊ शकते. जर दात संवेदनशील असतील किंवा हिरड्यांमधून रक्त येत असेल तर घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वीच दंतवैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. या प्रकारे नियमित वापर केल्यास दात मजबूत, स्वच्छ आणि निरोगी राहतात. मित्रांनो, आपल्या शरीराच्या आरोग्यात दात आणि तोंडाचं आरोग्य खूप महत्त्वाची भूमिका बजावते. अनेक लोक रोज ब्रश करतात, पण त्याचवेळी जीभ स्वच्छ करणं विसरतात. प्रत्यक्षात जिभेवर मोठ्या प्रमाणात बॅक्टेरिया साचतात आणि हेच बॅक्टेरिया तोंडाला दुर्गंधी येणे, दातांवर प्लॅक तयार होणे आणि हिरड्यांच्या समस्या निर्माण करणे या सर्व गोष्टींना कारणीभूत ठरतात. म्हणूनच ब्रश करताना जिभेचीही नीट स्वच्छता करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे तोंडातील जंतूंची संख्या कमी होते आणि तोंड अधिक स्वच्छ आणि ताजेतवाने राहते. तसेच जेवणानंतर पाणी पिण्याची सवय ठेवली तर अन्नाचे छोटे छोटे कण दातांमध्ये अडकत नाहीत आणि तोंडाची स्वच्छता नैसर्गिकरित्या राखली जाते. दातांचे आरोग्य टिकवण्यासाठी आपल्या आहाराची तितकीच मोठी भूमिका असते. जास्त प्रमाणात गोड पदार्थ, साखरयुक्त खाद्यपदार्थ, सोडा किंवा आम्लयुक्त पेय घेतल्यानं दातांच्या वरच्या संरक्षणात्मक थर म्हणजेच इनॅमल हळूहळू कमजोर होऊ लागते. इनॅमल एकदा खराब झाला की दात संवेदनशील होणे, कीड लागणे किंवा दात दुखणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शक्य तितकं गोड आणि आम्लयुक्त पदार्थ कमी खाणं हा उत्तम पर्याय ठरतो. त्याऐवजी कॅल्शियम आणि फॉस्फरस युक्त आहारावर भर दिला पाहिजे. दही, दूध, पनीर तसेच विविध पालेभाज्या यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. याशिवाय दातांची नियमित तपासणी करणं हे देखील एक अत्यंत महत्त्वाची सवय आहे. अनेकदा दातांमध्ये किंवा हिरड्यांमध्ये सुरुवातीला काही लक्षणं दिसत नाहीत, पण आतून समस्या वाढत असते. म्हणूनच वर्षातून किमान 2दा दंतवैद्यांकडून तपासणी करून घेणं आवश्यक असल्यास दातांची सफाई म्हणजे स्केलिंग करून घेणं फायदेशीर ठरतं. यामुळे दातांवर साचलेला ब्लॅक आणि टार्टर काढून टाकता येतो आणि पुढील मोठ्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणंही अत्यंत आवश्यक आहे, कारण हे पदार्थ दात पिवळे होणे, हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या कर्करोगासारख्या गंभीर समस्यांचे मुख्य कारण ठरू शकतात. योग्य सवयी, संतुलित आहार आणि नियमित काळजी यामुळे आपण दात आणि तोंडाचे आरोग्य दीर्घकाळ टिकवू शकतो. मित्रांनो, आशा करते की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट करता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह.